तू एक काम करशील, चहा पिऊन झाला ना की जरा जाऊन बघून येशील कोपऱ्यापर्यंत. नाही म्हणजे आज बराच उशीर झाला ना तिका, म्हणून म्हटलं. हो बघूया, फोन नाही लागला तर जातो. इली वाटतं. थांब बघतो. दे बा. आई अगो काय रा सरे, अगो सकाळपासून तू गेलेलीस, संध्याकाळ होत आली, माका जरा भीती. अगो ह्या काय झाला? नची पाणी घेण्याचा का? काय झाला काय तुका? आणि पाताळ पण फाटला. हो काय झाला काय सांगशीत की नाही माका? आई मी बरी आहे, जरा लागलाय मला. अगो जरासा कुठे लागलेला? मोठी धक्का मारला? अगं नाही तसं नव्हे. अगे पाणी. तू घरी कसा? अगो तू सकाळची गेलेली, उशीर झाला, संध्याकाळ होत आली, माका काय कळे ना तू खय गेलीस काय नाही. फोन लागत नाही का तुझा, म्हणून मी नचिक बोलावलंय. गो बाय घाबरलंय मी. आई ते सगळं सोड, तुला काय झालंय सांगा. दे. हा काय लोकल मधनं उतरताना पडले रे. लोकलच्या प्रवासाची सवय नाही ना आता. कशा काय रोज बायका अशा प्रवास करतात लोकलनी, खरंच मला कमाल वाटते. माका पण ना या बायकांचा रागच येतो, काय कळतच नाही त्यांना, धक्का बुक्की करत. अगं असं नाहीये आई, म्हणजे मी पडले ना तेव्हा घाई गडबडीत असूनही 2 बायकांनी मला उठायला मदत केली. एकीने पाणी दिलं, एकीने टिश्यू पेपर दिला, एकीने तर चटकन क्रीम पण काढला. सगळं माझ्यामुळे झालं. त्या बाईचं ऐकलं नसतं तर आज आपल्यावर ही वेळ आलीच नसती. का लांब तुला ट्रेनचा वगैरे प्रवास करावा लागतोय. निशाचं एक वेगळंच, सगळ्यांचा वाटोळा केला नाही सासरच्यांचा, माहिती आहे. आई तिला मध्ये आणू नकोस हा. या सगळ्यामध्ये तिची काहीच चूक नाहीये. असं कसं म्हणतेस तू? तिच्या चुकीची शिक्षा आपण सगळे भोगतो. नाही रे नची, निशा फक्त निमित्त आहे, आपण आपल्या कर्माची फळं भोगतोय. खरं गो बाय, खरंय. तुझ्या चांगुलपणाचे भोग आहेत ते. हा सुनेशी लेकी सारखी वागलीस, त्याचा या फळ मिळतात तुका. आई मला चहा देतेस का? म्हणजे मी काय बोलूचा नाही. तसं नाही, दमून आले ना मी. हा तुझ्या हातचा चहा मिळाला तर बरं वाटेल मला. कळला? मिळणार नाही. दूध हळद पी आणि चिपराव, कळला? फाटक पातळ बितळ बदल जरा, मी घेऊन येते. आणि नचिकेत डोक्यात राग घालून घेऊ नकोस हा. माझ्यामुळे उगाच त्रास झालाय तुला. हे बघ, त्रास तुम्हा सगळ्यांना होतोय आणि तोही माझ्यामुळे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.